दे दे 2-4 दे दादाला. सकाळी सकाळी भांडणं देवा. ते तिकडले आंब्याचे 2 आहेत आणजा जा. दादाला सांगते तुला नाही. जा जा. तो हात दुखले का? जा मी घेऊ का? बरं जा तिकडले आणून दे मी किती पाटी. जाऊ दे छोटा आहे. हा छोटा आणजा. छोटा आहे बाळा तसं करू नये त्याला. गोड बोलून घेऊ. गोड बोललं ना ऐकते त्यानं. दादाला तसं नाही करायचं बाळा. दादा सायकलीत ठेवायचं ना. दादाला दे ना मग. खराब होते तसे आंबे फेकू नको. दादाच्या सायकल मध्ये दे. 4 दे फक्त 4. 4 बाकीची तो देऊ. आपलं दादा रडते. रडू दे का मग. दादा धर. घरी गेल्यावर बाळाच्या पाठीत टाक. हा बस बस. हा जा चलो. धर डोक्यावर घे. नाही पडत. हो घे आता लाडू. उग काय नसताना उग रडारडी करते दोघं बी. हा हे बघ त्याच्या याच्यात वाकून बघते हाय का म्हणून. घे आता. मस्त असा कढई भरून सगळ्यांसाठी नाश्ता बनवलाय. उपीट. सकाळची सुरुवात मस्त असं नाश्ता पाणी झालेला आहे. किती वाजलेत? 8:30. आज पाऊस येतोय असं वाटतंय है ना ग. 8:30ला ऊन येतंय. अजून उन्हाचा काहीच पत्ता नाही. लिक्विड घालायचं झाल्यावर ये. किती वाजेपर्यंत होते? मग ऊन लागेल की ग 2 वाजेपर्यंत म्हणल्यावर. सकाळी सकाळी राधा गेली नाश्ता ते करून. कारण की गावाकडलं जी मोठ्या दीर जाऊनचा बॅग लावलाय ना डाळिंबाचा त्याला लिक्विड घालायचं आहे. काल लिक्विड तयार केले. तर लिक्विड घातल्यानंतर ती परत येणार. आजचं वातावरण लय मस्त आहे. कुकर लावले आता काम. सकाळची सगळ्यात अगोदर देवपूजा. तर देवपूजा मी करून घेतल्या. फक्त फुलं अर्पण आजची आपली छान अशी देवपूजा. पेरूच्या झाडाला टाक पलीकड. आंब्याला पण जातं पाठीमागलं केशर आणि पेरूला पण जातं. हा टाक तिकडं पेरूला. त्या आंब्याला जाऊ दे थोडा वेळ. हा त्या समोरल्या आंब्याला जाऊ दे थोडा वेळ. हा राहू दे तिथं. थोडं पुढे वळ. खड्ड्यात जाऊ दे. त्या पाणी खड्डा आहे त्याच्या बुडाला केलेला आळ. हा ती भरलं ना परत पेरूला टाकायचं. छोटे आहेत अजून पेरू. तुडू नको. हा केशर आंबा इकडं पेरू रोजच दाखवते मी. पण सगळं एक वेळेस ना कॅमेऱ्यामध्ये येत नाही. मला दाखवायचं असतं सगळं. आणि त्यानंतर इकडं पाठीमागला एक पेरू, तुती, ॲपल, केळी, चिंच, सीताफळ, लिंबू, वड, फिरंगी चिंच, परत खाली वांगे. हे भाजीपाला टाकलेला. गेलं बाई जांभळं काढायला सकाळी सकाळी. सकाळी सकाळी नको खाऊ. समोआ नको. चल 12-1 वाजता जांभळं खायचे. सकाळ सकाळी नको जांभळं. ये नाश्ता पाणी सगळ्यांचं हे झालंय. हा दुपारच्या जेवणाची तयारी करायचंय. चला लाडूला बोलो. लाडू जांभूळ. पण आपले 2 मोठे मोठे जांभळाचे झाड आहेत. आता काय गरज आहे लावायची? नाही असलं नाही. ती वाळून आपोआप उगवत असते. ती वल्ल असते बी. तुला झाड लावायला लयच आवडते रे पप्पांसारखं. लाव जा कुठं तरी उकरून जा.
लाव आणि पाणी घाल. झाडं लावायला लय आवडते सुमतला. लाव लाव. तर या ठिकाणी मी एक बटाटा शिजवून घेतलाय आणि सोबतच छोले आणि आपले देशी हरभरे मिक्स थोडेसे भिजवून घेतलेत. भिजवून कुकरला 4 शिट्ट्या काढलेत. मोहरी एंड जीरा. उसके बाद जाएगा प्याज और लहसुन. थोडं थोडं हिंदी ट्राय करायला पाहिजे एक चॅनल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा. हिंदीत बघायला आवडेल का? कांदा आणि लसूण. कांदा छान तळायचा. मसाले, हळद आणि आपला सोलापुरी काळं तिखट 3 चमचे मीठ. जनगणना. लाडोबाचा लाड आहे. लाडोबा ओय जू जू झोका. मस्त भरपूर 2, 2.5, 3 महिने झोका खेळा. 2.5 महिने पूर्ण सुट्ट्या. स्वयंपाक झालं, जेवण करून जावा. कशाला रडवताय आता त्याला? किती छान गेल्या ना सुट्ट्या ह्या वर्षी. जर त्या वर्षीपेक्षा लग्न झाल्यापासून पहिला उन्हाळा एवढा छान गेलाय. एन्जॉय करायसाठी आम्ही कुठे गेलो सुद्धा नाही. फुल एन्जॉय. त्याला का गेलं म्हणतात का? पाकिस्तानला तुम्ही राहिला असता, आपण सगळे ओमानला गेलो असतं की. आलेत उगाच वापस. जाणे काय किती मस्त असतं ओमानला असतं तर. ओमान मधून मी युट्यूब चॅनल चालवलं असतं. कसलं भारी. खरं अहो, कसं बुद्धी सुचली असेल बरं वापस यायला तुम्हाला. ती बी आहे तिकडली बायको बुरकीवाली. आदाब. खरं अहो, का बरं आला असाल बरं. होय. पॅन्ट खराब झालाय. पप्पाने सगळे चिखलात पॅन्ट खराब केलाय. मेलं का? वाईट म्हणजे भुकत होतं, चावत नव्हतं कोणाला. हा येऊ देत नव्हतं. स्वयंपाक ते झालं का सगळं? जेवण बी झाले असतील मग. काल नेलेलं पाणी एक घागर पुरलं का आतापर्यंत? घ्या आता. लाईट आली का अजून भरून ठेवते मी. सारखं लाईट जाते इथे. अहो जेवढं होतं तेवढं न्या. हा तेवढी. कमी पडलं का थोडं? परत लागल्यावर येऊन न्या पाणी. भरून ठेवते मी. आपल्या खाल्ल्या जी रानात मेंढर बसलेत ना, तिथल्या त्या मावशी आल्या होत्या पाण्यासाठी. इधर जांभळं. जांभळं इतके पिकलेत, इतके पिकलेत काय सांगाव. हे बघा, खाल्ला ना बाळा. हे बघा इतके जांभळं पिकलेत. दिसते का तुम्हाला?
बघ काळं 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 दिसते ना, घडच्या घड पिकलेत. हा खा ना जांभूळ. काय केलं दादा? मला आंबा दिसलेला होता, उगी विचारलेलं म्हणून मारलंय, म्हणून लावलंय छपाटा. किती छोट बाळ आले बघ ना, छोटस खाऊ हुडकते. खाऊ खायचंय त्याला. आता तू उठला की उठून पळते, मग ते हालू नका तुम्ही. इतक्या खारुताई येत ना यावर्षी. मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा खारुताई एवढ्या बघितल्या. हे बघ सापडलं त्याला खाऊ काहीतरी. माती खायला लागली. मोठं 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 खाते. बरोबर. किती क्यूट आहे ना. जाऊ का, पकडू का? नको, खाते, खाऊ खाऊ दे. जांभळं आंबे खातात. आंबे तर लय पोकरले. आणि डाळिंबाची बाग पण जवळ आहे, त्यांना पाणी पण झालंय, बसायला भरपूर झाडं पण झालेत. त्यामुळे जर त्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी खारुताईचं प्रमाण जास्त आहे आमच्यात. कधीतरी एक दिसत होती चिंचेच्या झाडावर, तर ह्या वर्षी भरपूर खारुताई आहेत. अशा पळतात ना इकडून तिकडं तिकडून इकडं, है ना. आता हा पक्षी आहे होल्ला, म्हणजे याला कबूतर सुद्धा म्हणतात, पण गावाकडे याला होल्ला म्हणतात. होल्ला बघा ना. तर हा घरात किचन पर्यंत येतो. किचन म्हणजे गॅस पर्यंत. मी बसलेली थोडस माझं काम करीत, तर ही बारकं ना इतका आगाऊपणा करतय, जाऊन गॅसची पिन फिरवलाय. गोल गोल फिरवलेलं. गॅसला दोघाला पण सांगते, गॅस शेगडी बटन कुठं सुद्धा हात लावायचे नाहीत, नाही तर मार दिन धरून. चहा नाश्ता बनवत बसली. आज पोरांनी पाडगोळा केले होते. आणि हे बघा 4 आंबे ही खारुताईने कुरतुडून टाकले. आणि मस्त हा हापूस आंबा आहे. आम्ही याचं पाड लागलाय, पण आम्ही उतरलं नाही. लागल तसेच असे पडल तसे पाड गोळा करून घरी घेऊन जातो आणि ताजे ताजे आंबे खातो. बघ ना समोर किती नुकसान आहे. घेते 2 आंबे पाडायचे. ते घे पाठीमागले. पण खराबाची बाबा. ऐकू ते बी खाल्लेत, खाऊ दे. ते ठेवू का इथं, खातील त्याने. ते पण छान लागते बरं का. याच्यात असं वासले छान येते पिकल्यानंतर. काय काय करत्या? मस्त असा आता झाडाचा पिकला पिकला पाड सापडलाय. लाडू तुला खायचा ना बाळा. धर. खा. रस नाही, तिचं चिक काढायचं असते, नाही तर मग गळ्यात खरखरतंय. ते सकाळी नाश्ता केलेला मी उपीटचा, तेव्हा नुसते आंबेच खात फिरते. चला खा. काहीतरी हाय जांभळीच्या झाडावर. वर काहीतरी हाय राधा, आंबे खाते वर. काय असं मोठ काय खायचं. त्या दिवशी वाढले राहतं ते असं. तू होती का वाढले राहिल्या? नाही. कुंभार कोकडा. हा कसला कोकडा? कुंभार कोकडा. तर नाही चांगला, मी अर्ध खाल्ले. हे आंब्याचं आहे. कट करू? इकडे एक पाड पडलाय. कट करू?